मिळे हिटलरला या मालिकेचे रिव्ह्यू ऐकणार आहोत। खूपच सुंदर असा एपिसोड इथे प्रेक्षकांनो झालेला आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे एजे लीलाचा हट्ट पूर्ण करायला तयार झालेला असतो। सुरुवातीला तर तो तिला लोकल ट्रेनमध्ये बोलावून घेतो आणि ते सुद्धा लेडीज डब्यामध्ये बोलावून घेतल्याच्या नंतर इथे एजेचं हे हटकं रूप आणि हे वेगळाच हटका अंदाज इथे त्याला दिसून आलेला असतो। तेव्हा त्या डब्यात असणाऱ्या ज्या बायका आहेत त्या सुद्धा इथे बोलत असतात, नवरा असावा तर असा, किती तुझ्यावर तो प्रेम करतोय। आणि तेव्हा इथे लीला सुद्धा खूपच जास्त एजेला हे सर्व करताना पाहून खुश झालेली असते। आता जेव्हा ते घरी जातात आणि घरी गेल्याच्या नंतर आता लीलासाठी दुसरं सरप्राईज असतं। सरप्राईज तर एकाच कारणावरून एवढं सर्व सुरू असतं प्रेक्षकांनो, ते म्हणजेच की लीलाचा एक हट्ट असतो एजेकडे की मला प्रपोज करा। जोपर्यंत तुम्ही मला प्रपोज करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, म्हणून जो एजे आहे तो लीलाचा हा हट्ट पूर्ण करायला लागलेला असतो। आता जेव्हा इथे जो काही एजे आहे, एजेने इथे खूप मोठा प्लॅन केलेला असतो। सुरुवातीला लोकल ट्रेन झाली, आता घरी आल्याच्या नंतर इथे ते सेक्रेटरी आणि आजी इथे डिस्कस करत असतात। तेव्हा आज लीला तिथे येते। लीला तिथे आल्याच्या नंतर इथे ती बोलत असते, तुम्ही काहीतरी आत्ता बोलत होतात, पण काय बोलत होतात ते मला माहिती नाही, तुम्ही मला ती गोष्ट सांगा। तेव्हा आता इथे आजी काहीतरी वेगळंच कारण सांगतात आणि तिथून पलटी मारतात। तेव्हा आता अगं लीला मला खूप झोप आली, पण लीला मला एक गोष्ट सांग, आज तुम्ही कुठे गेला होतात, काय काय केलं, ह्या गोष्टी तर तू मला सांगितल्याच नाहीयेस, का नाही सांगितल्या? ह्या म्हाताऱ्या आजीला ह्या गोष्टी इथे सांगायच्या नाही आहेत का तुला, असं इथे त्या तिला विचारत असतात। आता ह्या सर्व गोष्टी तिला विचारल्याच्या नंतर मात्र आपली लीला जी आहे, लीला प्रत्येक गोष्ट अगदीच भरभरून सांगण्याचं काम करत असते। ती असं बोलत असते, आजी आम्ही हे केलं, आजी आम्ही ते केलं, आजी आम्ही असं केलं, आजी आम्ही तसं केलं, हे एक ना अनेक गोष्टी ती आजीला सांगत असते। पण आजी मला एक गोष्ट तुम्ही सांगा, आणि ती म्हणजेच की तुम्ही आत्ता कशाबद्दल बोलत होतात, तुमचं काय डिस्कस सुरू होतं, तुम्ही मला त्या गोष्टीबद्दल कधी सांगणार आहात? तुम्ही मला त्या गोष्टीबद्दल इथे सांगितलेलंच नाही आहे, का नाही सांगितलं? असं सुद्धा इथे आता जी काही लीला आहे, लीला ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असते। आता लीलाने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही आजी आहेत, आजी ते बोलत असते, ए बाई लीला मला आता खूप झोप आलेली आहे, मी जाते माझी मी, आणि पटकन जाऊन झोपते, तू पण झोप बरं, असं म्हणून त्या तिथून कलटी मारण्याचं काम करतात। पण आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा जी काही लीला आहे, लीलाच्या मनामध्ये तर प्रश्न हे आलेलेच असतात, नाही हे सर्वजण इथे माझ्यापासून काहीतरी लपून ठेवत आहेत, पण काय लपून ठेवत आहेत आणि मला ह्या गोष्टी का सांगत नाहीयेत, मी ह्या गोष्टीचा शोध घेतल्याशिवाय तरी राहणारच नाही, आणि मला ह्या सर्व गोष्टींचा इथे शोध सुद्धा घ्यायचा आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते। आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा हे सर्व या पद्धतीने नाही होणार आणि होऊ देणार वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी ती बोलत असते। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि जो काही एजे आहे, एजे तिला घेऊन ट्रॅव्हल करत असतो। ट्रॅव्हल म्हणजे की तो इथे नाही स्वतःच्या गाडीने जात असतो, नाही इथे तो एरोप्लेनने जात असतो, तर तो इथे ट्रॅव्हल्सचं बुकिंग केलेलं असतं। लीलाचे डोळे बंद करून तिला त्यानं त्या ट्रॅव्हल्समध्ये बसवलेलं असतं। ती खूप काही गोष्टी इथे त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मात्र इथे काहीच सांगत नसतो। तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे असंच इथे तो तिला बोलतो। जेव्हा ते काश्मीरला जाऊन पोहोचतात, काश्मीरला जाऊन पोहोचल्याच्या नंतर हे सर्व काही तिच्यासमोर येतं। हे सर्व काही तिच्यासमोर आल्याच्या नंतर आता मात्र जेव्हा ह्या गोष्टी तिच्यासमोर येतात आणि ह्या तिच्यासमोर आल्याच्या नंतर हे कुठे आलोय आपण, समोर हा नजारा पाहिल्याच्या नंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो। हे जे तुम्ही मला या पद्धतीने काश्मीरला आणलं आहे, तुम्ही खरंच मला काश्मीरला घेऊन आलेला आहात एजे, असं इथे ती बोलते। आणि खरंच एवढं भरभरून ती एजेचं कौतुक करत असते की नवरा असावा तर अगदीच तुमच्यासारखा, तुम्ही माझ्या एका शब्दावरती मला इथपर्यंत घेऊन आलेला आहात,
खरंच मला तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि त्याचबरोबर इथे आता तुम्ही मला एवढं सर्व काही शिकवले, एवढं सर्व काही दिले. आता तर खरंच मी खूपच जास्त खुश आहे, असं सुद्धा इथे ती बोलत असते. आता तिने ह्या गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र जो काही जे आहे तो इथे बोलत असतो. तुझ्या आनंदासाठी मी काही करायला तयार आहे. तू फक्त आनंदी राहा. तू फक्त ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित कर, असे इथे तो तिला सांगत असतो. तेव्हा लीला सुद्धा खूपच जास्त इथे खुश झालेली असते. लीलाला वाटत असतं की ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा आता ते दोघे सुद्धा इथे हॉटेलमध्ये येतात. त्याआधी लीला त्या बर्फात जाऊन नाचत असते. एजे तिचे छान छान फोटोशूट करत असतो. खरं तर सुरुवातीला ते आलेल्या त्याच ड्रेसवर असतात. जेव्हा हॉटेलमध्ये जातात तेव्हा थोडासा चहा नाश्ता वगैरे करून रूममध्ये येतात. त्यांची रूम छान सजवलेली असते. रूम सजवल्याच्या नंतर इथे आपली लीला जी आहे, लीलाचा किती खोडकर स्वभाव आहे, कशा पद्धतीने ती प्रत्येक गोष्टी इथे रिॲक्ट करते किंवा जास्त काही सिरियसली घेत नाही. तसंच इथे रूम सजवल्याच्या नंतर सुद्धा ती काही जास्त सिरियसली घेत नव्हती. काही बोलत होती, त्यामुळे एजे तिच्यावर ओरडला. आणि लीला, तू आता लहान राहिलेली नाहीयेस, तू आता मोठी झालेली आहेस. कसं वागावं, कशा पद्धतीने बोलावं, ह्या गोष्टी तुला इथे समजल्या पाहिजे. आणि तुला ह्या सर्व गोष्टी इथे समजल्याच्या नंतर तू एका गोष्टीचा इथे विचार करायला पाहिजे की आपण आता लहान राहिलेलो नाहीये. आपलं आता इथे लग्न झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात. पण तुझं अजिबातच तसं नाहीये. तू काहीही आणि कशाही पद्धतीने बोलत असतेस. प्लीज असं तू इथून पुढे अजिबातच करू नकोस. हे सर्व तू का आणि कशासाठी करते, तुला समजत नाही का? हे सर्व काही इथे ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आता इथे प्रेक्षकांनो, जो काही आपला हा आहे एजे आहे, लीला एजेला बेडवरती बसवते आणि ती बोलत असते. गाणंच म्हणायला सुरुवात करते. रब्बा ये क्या हो गया, मुझे बूढ़ा पती मिल गया, असं म्हणत असते. आणि हे गाणं म्हटल्याच्या नंतर एजेकडे बघून नाचत सुद्धा असते, डान्स करत असते. एजेला मात्र राग येत असतो की त्याला इथे ती बुढा नवरा म्हणत आहे म्हणून. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही ईश्वर आहे, ईश्वरने इथे गोव्यामध्ये सुद्धा एक माणूस हायर केलेला असतो. गोव्यामध्ये सुद्धा एक माणूस त्यांना हायर केल्याच्या नंतर आता तो माणूस प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट जी आहे ती इथे ईश्वरला देण्याचं काम करत असतो. तेव्हा ईश्वर ह्या सर्व गोष्टी इथे पाहत असतो. त्याला खरं तर आनंद सुद्धा झालेला असतो की हे सर्व ह्या पद्धतीने इथे झालेलं आहे वगैरे वगैरे म्हणून. तर आता इकडे जे काही सरस्वती आणि ज्या दुर्गा आहेत, त्यांना असं वाटत असतं की हे दोघे सुद्धा निघून गेलेले आहेत. आता खरंच तिकडे गेल्याच्या नंतर जो काही एजे आहे, एजे मात्र इथे लीलाला प्रपोज करतील का? इथे जी काही सरस्वती आहे, सरू जी आहे, ती दुर्गा जी आहे, ती इथे अंतराईच्या फोटोसमोर उभी राहिलेली असते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर आपलं मिराज वाईज चॅनल सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण प्रेक्षकांनो पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इथे जी काही लीला आहे, लीला इथे एजेला बुढा म्हणलेली असते आणि म्हातारा म्हटलेली असते. त्यामुळे एजेला राग येतो. आता एजेला राग आल्याच्या नंतर कशा पद्धतीने तो पुढचे क्षण किंवा पुढचे दिवस इथे लीलासोबत एन्जॉय करेल, कशा पद्धतीने इथे काश्मीर ट्रिप त्यांची खास होईल, अविस्मरणीय होईल, आणि कशा पद्धतीने इथे जो एजे आहे तो इथे लीलाला प्रपोज करेल, हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजनात्मक असणार आहे. तर त्याकरिता तुम्ही आपलं चॅनल म्हणजेच मिराज वाईस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत रहा नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू आणि एपिसोड. तर पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.